महाराष्ट्राचा जांतराजा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेबांना अभिवादन करून ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपली शिवसेना कार्यरत आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संवेदनशील अनाथाचा नाथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे एकनाथजी शिंदे साहेब, युवा खासदार तथा आपल्या सगळ्यांचे नेते श्रीकांत भैया यांच्या विचाराशी एकमत होऊन आजच्या बैठकीसाठी खास कोल्हापूरहून उपस्थित असलेले माझे मित्र ऋतुराज क्षीरसागर भैया, युवा सेना सचिव, तसेच वीरेंद्र दादा मंडलिक, शिवाजी दादा जाधव व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, प्रियांकाताई असतील ज्यांनी हा कार्यक्रम व्हावा यासाठी जास्त वेळ दिला, असे आमचे सुजित खुर्द, युवा सेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, सर्व पदाधिकारी। खऱ्या अर्थानं मी काहीतरी तुम्हाला सांगावं असं काय नाही आहे, कारण ही युवा सेनेची बैठक आहे, पण आज बाहेर जिल्ह्यातून पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांच्यासाठी उपस्थित राहणं हे कर्तव्य आहे, म्हणून मी आज इथं उपस्थित आहे। युवा सेना असेल हे शिवसेनेचा पाया आहे। ज्यांना कुणाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर त्याची सुरुवात युवा सेना असेल। आता आम्ही सुरुवातीलाच बोलत होतो, मंडलिक साहेबांनी मी त्यांची सुरुवात, आणि मी युथ काँग्रेसचा पण अध्यक्ष होतो त्यावेळेस ते पण युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते। सांगण्याचा उद्देश काय मी जरी सांगत होतो, ज्या पण पक्ष आहेत त्याच्यातली युवा जी विंग असते ती खऱ्या अर्थानं या राजकारणाचं पाया आणि नेतृत्व उभं करण्याचं काम करते। 17 वर्षाखाली महापालिकेत नगरसेवक म्हणून 22व्या वर्षी निवडून आलो, त्यावेळेस कदाचित वाटले नव्हतं की आपल्याला राजकारणात इतकं काम करायला मिळेल, पण युवा असताना जी आपली इच्छाशक्ती असते, ऊर्जा असते, काम करण्याची क्षमता असते ती आता नाही आमची। म्हणजे मी जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळेस ह्याच्यापेक्षा जास्त काम करायचो। आज सगळी पद झाली मुरगून तरी तेवढं काम नाही करू शकत, तेव्हा कुठलेही पद नसताना आपण काम करू शकतो, एवढी ताकद युवा असताना आहे। मी एवढंच सांगतो की युवा सेनेत आपण जरी पदाधिकारी म्हणून काम करत असतात, ते आता बोलताना सांगितले की अनेक अडचणी राजकारणात आपण आलोय, ते जरी आपण म्हणत असलो पक्षाचं काम करायचं आहे, पक्ष मोठा करायचा आहे, याच्या पाठीमागं राजकारणामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे। कारण ह्यामध्ये जिल्हा परिषद कुणाला लढायचे आहे, नगरसेवक कुणाला व्हायचा आहे, आमदार कुणाला व्हायचा आहे, आपल्यालाच व्हायचं असतंय। नाव आपण पार्टीचं घेत असतो, वस्तुस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याला मिळणार आहे सगळ्यांना। मग ते आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या ताकदीप्रमाणे, मग ग्रामपंचायत पासून ते आपल्या ताकदीप्रमाणे राज्याच्या लेवलवर काम करण्याची शक्ती मिळणार आहे। मग आपण ती दाखवली पाहिजे, आणि चमत्कारलाच नमस्कार असतो हे आजवर तुम्ही बघितलेलं आहे। त्यामुळं ज्या ज्या लोकांना ह्या गोष्टी करता आल्या त्यांनी राजकारणात काही नसताना, कुठलाही राजकीय वारसा नसताना ते सक्सेस झाले, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे पण करण्याची क्षमता नाही तर त्यांना सुद्धा ते करता आलेलं नाही। त्यामुळे मी खरं सांगतो, युवा सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे, आणि आपलं नेतृत्व असं आहे की आपलं नेतृत्व श्रीकांत दादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते स्वतः सांगतात की राजा का बेटा राजा नहीं होगा। हे कोल्हापूरच्या भाषणात श्रीकांत दादांचं ते वाक्य आहे, आणि खरं आहे ते की स्वतः असं सांगतात की जे लायक असेल त्याला ते पद भेटतील। कदाचित आपला पक्ष ज्यावेळेस झाला, 2 पक्ष झाले शिवसेनेचे, त्यावेळेस जरा थोडी भरती झाली, काही लोकांना मला वाटतं खादरवाडीत सुद्धा अशी पद दिली गेली, युवा सेनेत पद दिले का, असं कारण होतं की जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ते करायचं होतं। पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये असं होणार नाही, तर त्याच्या पुढच्या काळात आता ही सगळी माणसं पेन आणि वही घेऊन स्क्रुटिनी करायला आलेली आहे। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे, कोण गेल्या 2.5 वर्षामध्ये काय कामं केले, कशा पद्धतीचं संघटन केलं, किती लोकांपर्यंत पोहोचले, या सगळ्या गोष्टी। या सगळ्यामध्ये मी एवढं सांगतो की आता पुढच्या महिन्यात जो आपला दौरा असणार आहे त्या दौऱ्यामध्ये युवा सेना हा सोलापुरातला शिवसेनेचा श्वास आहे हा असा मेसेज घालवायचा असेल, आणि येणाऱ्या काळात सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये जर आपला नंबर, युवा सेनेचा नंबर त्याच्यामध्ये दाखवायचा असेल तर आपल्याला ही शक्यता वेळेत वाढवणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण फक्त लोकांपर्यंत पोहोचा, आपल्याला करायची, खरंच सांगतो मी, गरज नाही। मी लोकांपर्यंत जात असताना एक गोष्ट लक्षात येते की लोक एवढा आदराने बघतात,
आपण काहीच केलेलं नाही. त्याचं एकमेव कारण आहे माझा असलेला आपला दाढीवाल्याचा एकनाथ शिंदे साहेबांचा जो फोटो आहे. कारण त्या माणसाकडे लोक इतकं आदराने बघतात, सांगतात की 18 तास काम करणारा माणूस. साहेबांची इतके उदाहरण आहेत, सांगण्यासारखं झालं तर तुम्ही सगळेजण आपण असल्यामुळे आपल्याला तर माहितच आहे. पण ही सगळी गोष्ट सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहित आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब किती ताकदीनं लोकांसाठी काम करतात. कारण मी तुम्हाला दोघांना माहितीसाठी सांगतो, आमच्याकडे जुने शिवसैनिक होते, खूप जुने, म्हणजे मी पण ओळखत नव्हते त्यांना पूर्वी. आणि त्या शिवसैनिकाला बेडवर झोपून होते ते. त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली की उभाटा झाले आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, 2-2 आमचे पक्ष जरी झाले असले तरी माझ्याकडे आज कोणी बघत नाही. आणि एसटी मध्ये विभागीय सचिव म्हणून पूर्वी कधी कदाचित काम केलं होतं, पण ते बेडवर लोळून होते, कुणाचाही संपर्क नव्हता. आणि टीव्हीवर बातमी लागली एबी माझाला रात्री 1 वाजता शिंदे साहेबांच्या पीएनचा मला फोन आला की अमोल तू कुठे आहे, आणि आत्ताच्या आत्ता ही बातमी तुला पाठवली ती बघ, आणि हा माणूस शोधून काढायचा आणि तिथं जायचंय. मी म्हणलं मी सकाळी जाऊ शकलो असतो. तर त्यांनी म्हणले नाही साहेब, आता तुला सांगतात की आताच जायचंय. मला 1 वाजता त्या माणसाच्या घरी पाठवलं. मी तिथे 1 वाजता गेलो, त्याचं घर शोधत शोधत एका झोपडपट्टीमध्ये छोट्याशा एका खोलीमध्ये बेडला हातरुणाशी लोळत असलेल्या माणसाला शिंदे साहेबांच्या आदेशाने मी तिथे पोहोचलो. आणि रात्री 1 वाजता मला असं जेव्हा मी भेटलो तर मला सांगितलं की मी परत त्यांना सांगितलं मी आता भेटलोय, त्यांना काय मदत करायची उद्या मी करतो. नाही म्हणून सांगितलं, तू आता 1 लाख रुपये रोख त्यांना द्यायचे. आणि त्यांना तिथून व्हिडिओ कॉल केला आणि मला सांगितलं की आता शिंदे साहेब त्यांच्याशी बोलणार आहे. मला ही गोष्ट खरी वाटत नव्हती की राज्याचा मुख्यमंत्री त्यावेळेस साहेब सीएम होते आणि काहीही विषय नाही आहे त्या माणसाचा कुठलाही राजकीय काय आता राहिलेली आहे, एवन त्याच्या मागे 2-4 मतं आहेत का नाही हा पण विषय नव्हता. पण साहेबांबरोबर कधी काळी शिवसैनिक म्हणून काम केलंय. एवढ्या करता रात्री राज्याचे मुख्यमंत्री 1 वाजता जर बोलू शकत असतील तर मला सांगा आपण चालत्या कोणत्या माणसाने काम करू शकणार नाही. जी माणूस बेडवरनं उठणार नाही, शेवटची घटका मोजते, अशाचा विचार करून शिंदे साहेब जर वेळ देत असतील तर आम्ही तर चालणाऱ्या बोलणाऱ्या माणसाची कामं करू शकणार नाही का. लोकांची कामं केल्यानंतर काय होऊ शकतंय, की 2 मोठे जी नेते इथं बसलेत, यांच्या वडिलांचा राजकीय वारसा आहे, हे काही एका दिवसात तयार नाही झाला. संघर्ष करून त्यांचे वडील खासदार झाले, ते आमदार झाले. त्यांचा मी ऋतुराज भाईंच्या वडिलांना मी जवळून काम करताना बघितलेलं आहे. त्यांनी कशा पद्धतीनं म्हणजे सर्वसामान्य घरातून आलेलं नेतृत्व हे फक्त मोठं होऊ शकते, ते शिवसेनेत मोठं होऊ शकते. आणि ही संधी सगळी तुम्हाला आज जरी मंचगावची सगळी माणसं मोठी झालेली आहेत, यांचं काहीच बंद पडणार नाही. कारण हे आता आमदार आहेत, उद्या आम्हाला परत संधी भेटणार आहे. संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध करून घ्यायची की इथं सभागृहात असलेल्या तुम्हाला उद्या कुठल्या जर सभागृहात तुम्हाला बघायची आमची इच्छा असेल, मग महापालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या सगळ्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर लोक तुम्ही फक्त साहेबांचा झेंडा घेऊन उभं राहा, मतं टाकायला तयार आहेत, उभं राहायला तयार आहेत. फक्त आपण पोचलं पाहिजे, एवढं काम आपण येणाऱ्या काळात करावं. आपल्याला आम्हाला खूप मदत प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेबांची असते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात युवा सेना असू दे, शिवसैनिक असू दे, कसलीही अडचण नाही आम्हाला. आम्ही यांना वारंवार सांगत असतो की आम्हाला आता जरी पैशाचा विषय वगैरे काय सांगितला असता, सर कधी आम्हाला अडचण येत नाही, फक्त सांगतात की मी काय करू सांगा. तिकडे आमचे शाजीबापू आहेत, महाराष्ट्राला माहित आहेत, ते कुठली अडचण नाही. त्यांच्यावर असा मोठा कार्यक्रम होता, मला वाटतं पूर्वी दादा आले होते, कसला मोठा मेळावा, 5-7 हजार लोकांपेक्षा जास्त युवा शक्तीचा मेळावा मला वाटतं रॅलीसह तरी काढला. म्हणजे एवढी शक्ती देणारी माणसं आपल्या पाठीमागे आहेत. फक्त आता आपण आपल्यासाठी येणाऱ्या काळात काम करावं. महापालिकेत सगळ्याला संधी भेटेल, जिल्हा परिषदला भेटेल. आणि साहेब मी तुम्हाला सांगतो, जो आपला दौरा किती केला आणि श्रीकांत दादांना आवर्जून त्या कार्यक्रमाला सोलापूरसाठी घेऊन यावं, की जेणेकरून त्याच्यामध्ये आदरणीय श्रीकांत दादांना जर आपण आणू शकलात त्या कार्यक्रमाला तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि जेणेकरून वरिष्ठ पदाधिकारी आल्यानंतर, आपले नेते आल्यानंतर कार्यकर्त्याचाही उत्साह वाढतो. आज तुम्ही कोल्हापूर आलात तर आम्हाला इतकं बळ मिळतंय, जर त्यांनी आले तर अजून ताकद मिळू शकते. सोलापुरामध्ये शिवसेना फादर बॉडी युवा सेनेच्या कामामध्ये कदापि कमी पडणार नाही. साम दाम दंड पैशासह आणि सगळ्या गोष्टींना त्यांच्या सोबत राहू. आणि हा युवा दौरा अतिशय चांगल्या पद्धतीने, सक्षम पद्धतीने हे पूर्ण होईल, यासाठी आम्ही सोबत राहू एवढं सांगतो, थांबतो.